नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका येथे परमेश्वर मंदिर परिसरात शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणीचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या विधानसभेमध्ये बाबूराव कदम यांना जास्तीत जास्त मतांनी विधानसभेत पाठवा असे आवाहन केले। असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी मी म्हणणार नाही की अगदी बरोबर आहे, कारण आपण एक बघितलंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सच्चा मावळा म्हणून माननीय बाबूरावजी कदम साहेब काम करतात। जे जिंकून आले लोकसभा निवडणुकीमध्ये, जे जिंकून आले त्यांनी नंतर जनतेला तोंड सुद्धा दाखवलेलं नाहीये आणि त्याच बाजूला बाबूरावजी कदम कोळीकर साहेब मात्र पराभव झाल्यानंतर सुद्धा खचून न जाता लगेच दुसऱ्या दिवशी ते कामाला लागले आणि कुठल्याही पदावर नसताना जर जो माणूस जवळपास 2,500 कोटींचा निधी या तालुक्यामध्ये आणतोय, लोकांचे अश्रू पुसायचं काम करतोय, तर नक्कीच त्यांना जर विधानसभेमध्ये पाठवलं तर हदगाव हिमायतनगरचा आवाज बुलंद केल्याशिवाय ते राहणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून जनतेनं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं ही माझी त्यांना विनंती आहे। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करून एक बहिणींचा आणि महिलांचा सन्मान केला। त्याच धर्तीवर आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा कालपासून 2 दिवस आमच्या हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये स्वतः हजर आहेत आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींचा एक सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आयोजित करत आहोत। आता आजचा हा दुसरा कार्यक्रम होईल। आणखी आम्हाला तामसा असो, हदगाव असो, निवगा असो, प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी जसं लाडक्या बहिणीचा सन्मान केला त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा सन्मान सोहळा घेऊन आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करणार आहोत।